नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता तुम्हा सर्वांची नवरात्रीची तयारी सुरू झाली असेल, सर्वांनी साफसफाई करायला सुरुवात केली असेल। झाली का तुमची साफसफाई करायची सुरुवात मला नक्की सांगा। तर आता माझी आज किचनपासून मी सुरुवात केलेली आहे। मी ठरवलेलं पहिल्यांदा कपडे धुवायचे, ब्लँकेट पडदे वगैरे, पण पाऊस एवढा आहे ना की जमतच नाहीये पावसामुळे। त्यामुळे म्हटलं निदान आता डबे वगैरे तर सगळं स्वच्छ करून घेऊयात, किचन तरी स्वच्छ करून घेऊयात। तर इथं मी सर्व डब्यांमधील ग्रोसरी काढली आणि इथं हॉलमध्ये एका ओढणीवरती अंथरून व्यवस्थित काढून ठेवली आणि मग मी किचन क्लीन करायला सुरुवात केली। तर आता मी इथं सर्व डबे सर्व काही सामान त्यातलं काढून स्वच्छ केलं होतं आणि आता भांडे घासायला सुरुवात केली। तर इथं मी पहिल्यांदा स्टीलचे सर्व डबे घासून घेतले। नवरात्रीमध्ये आपल्या घरी आई भगवतीचं आगमन होत असतं। आई प्रत्येक घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वावरत असते, त्यामुळे तिचं पावित्र्य राखण्यासाठी आणि तिच्या स्वागतासाठी आपलं घर स्वच्छ राहायला पाहिजे, म्हणून प्रत्येकजण आपल्या आपल्या घराची स्वच्छता करतच असतं। तर माझ्याच्यानी ही जेवढी शक्य होईल तेवढी स्वच्छता मी करते, जेवढं घर क्लीन ठेवता येईल तेवढं ठेवते। तर इथे मी सर्व डबे असे घासून पुसून ठेवले। सर्व डबे रिकामे करून ठेवले ना आणि व्यवस्थित घासायला सुरुवात केली की आपलं कामही झटपट होतं। तर इथे मी सर्व डबे असे छान असे घासले आणि स्वच्छ असे पुसून ना फॅन खाली सुकत ठेवले। एरवी ना मी डबे गॅलरीमध्ये उन्हामध्ये वाळत घालण्यासाठी ठेवते, पण यावेळेस पाऊस असल्यामुळे ते मी फॅन खालीच सुकत ठेवले होते। असं डोक्यामध्ये एक प्लॅनिंग करून ठेवलं ना की आज या वेळेत एवढं काम पूर्ण झालं पाहिजे आणि त्या गतीनं आपण काम केलं तर आपलं काम ना योग्य वेळेत पूर्ण होतं। तर आता सर्व डबे वगैरे घासले, त्यानंतर मग मी ते फॅन खाली सुकत ठेवल्यानंतर इथं मी पोटमाळा साफ करायला सुरुवात केली। माळ्यावरती खूप सारं सामान होतं, तर इथं मी माझ्या मुलाला हेल्पसाठी बोलवलं। म्हटलं मी वर चढते आणि तुझ्याकडे एक एक बॉक्स देते, ते तू खाली ठेव। तर त्याने माझी तेवढी हेल्प केली। खरं तर त्याचे एक्झाम चालू आहेत, मला त्याला डिस्टर्ब करायला आवडत नाही, पण मदतीला कोणी नसल्यामुळे मग मी त्याला बोलवलं आणि म्हटलं की तेवढे बॉक्स घेऊन ठेव खाली। आणि त्यानंतर मग मी इथं सर्व माळ्यावरचे ना जाळ्या जळमटं वगैरे व्यवस्थित काढायला सुरुवात केली। श्रावणामध्ये आता साफसफाई केलेली होती, तरी घरामध्ये एवढी धूळ येते ना, तर बघा तुम्ही माळ्यावरती किती सारे धूळ आहे। व्यवस्थित त्याचं मी असं झाडून काढलं आणि त्यानंतर मग मी सगळं सामान व्यवस्थित ठेवलं, त्याच्यावरती एक कपडा मारला। सणावारांमध्ये आपल्याला सफाईचं महत्त्व कळतं, कारण आपले सणवार हे प्रत्येक स्पेशल असे काही ना काही संदेश देणारे असतात आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना खूपच छान अशा सर्व गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काही ना काही करतच असतो। तर अशी साफसफाई वगैरे त्यानिमित्ताने होतेच होते आपल्याकडून। असं एरवी आपण कंटाळा करतो, पण सणवार आलं की आपण आवर्जून सर्व साफसफाई करतो। असं म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी बसे। तर इथं सर्व जाळी जळमटं काढून झाल्यानंतर मी किचनची टाईल घासायला सुरुवात केली। डिटर्जंटचं पाणी एका मगमध्ये करून घेतलं आणि आपल्या भांड्याच्या स्टीलच्या कात्याने सर्व टाईल स्वच्छ घासून घेतली, कारण ही पांढरी टाईल असल्यामुळे याची स्वच्छता खूप जास्त ठेवावी लागते। आणि सर्व किचन असं छान घासून झाल्यानंतर त्या टाईलला असं व्यवस्थित पाणी मारून छान असं स्वच्छ धुतलं आणि एका कोरड्या कपड्याने पुसून घेतलं। त्यानंतर किचन एवढं छान चमकत होतं ना, त्याची टाईल एवढी मस्त चमकत होती की बस। आता इथे माझे सर्व भांडे असे घासून पुसून छान सुकलेत फॅन खाली। आता हे सर्व भांडे मी मांडणीवरती ग्रोसरी भरून लावणार आहे। तर छान असे आपले भांडे सुकलेले आहेत। हा व्हिडिओ ना पाहायला 8च मिनिटाचा वाटतो, पण ही सर्व साफसफाई करण्यासाठी मला तब्बल 4.5 तास टाइम लागला। आणि कितीही वेळ झाला तरी आपण गृहिणी काय काम करायचं सोडत नाही। आपण जे ठरवलं ते आपण करतोच, कारण घराची साफसफाई आपल्यासाठी मस्ट असते आणि आपण बायकांना मल्टीटास्किंग असतो। कितीही आपलं दुसरं काहीही काम असलं तरी आपण जे ठरवलं ते करतोच आणि आपलं घर स्वच्छ ठेवतो। तर इथं मी आता मांडणी स्वच्छ अशी पुसून घेतली
पहिल्यांदा तर त्याच्या जाळ्या वगैरे काय असेल ते झाडूने काढून घेतल्या आणि त्यानंतर मग ओल्या कपड्याने छान अशी स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर न्यूजपेपर अंथरून घेतले। असे काने कोपरे व्यवस्थित स्वच्छ पुसले ना तरच आपल्या घरात अजिबात कॉकरोच होत नाहीत। व्यवस्थित असे स्वच्छ पुसून घ्यायचे। मी पाण्यामध्ये थोडंसं डेटॉलही टाकलेलं होतं, त्यामुळे आपलं घरही निर्जंतुक राहतं आणि कॉकरोच वगैरे काय आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि आपला सारखा घरातून असा हात फिरत राहिला ना अधूनमधून तर घर आणखीन स्वच्छ राहतं। तर ही मार्बलची मांडणी साफ केल्यानंतर मी किचनची खिडकी साफ करून घेतली। तीही बरेच दिवस झालं माझा तिथून हात फिरला नव्हता म्हणून स्वच्छ करून घेतली। त्यानंतर मग मी माझी स्टीलची मांडणी छान घासून स्वच्छ केली आणि तिलाही चांगलं कोरड्या कपड्याने मस्त असं पुसून घेतलं। आणि त्यानंतर मग सर्व डब्यांमध्ये ग्रोसरी भरली आणि डब्बे जागच्या जागी लावून दिले। तर हे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे, त्यामुळे मला जसं जमल तसं मी व्यवस्थित लावायचा प्रयत्न केलेला आहे डबे वगैरे। तर आता हे असे डबे वगैरे छान स्वच्छ घासले आणि बघा किती छान चमकत आहेत आपले डबे। असे मस्त किचन चमकायला लागलं ना तर आपल्या केलेल्या मेहनतीचं चीज झालं असं आपल्याला वाटतं। तर असे भांडे वगैरे स्वच्छ घासून किचन असं छान स्वच्छ क्लीन दिसलं ना आपल्या मनालाही किती छान वाटतं। सर्व भांडी माझी मांडणीवरती लावून झालेली आहेत आणि आज दिवसभर काम केल्यामुळे खूपच थकवा आला होता, म्हणून संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी फक्त मिसळ पावच बनवली होती। मिसळ मी घरी बनवली आणि पाव बाहेरून मागवले। आणि इकडे बघा आता अशा प्रकारे मी सर्व भांडे लावून घेतलेले आहेत। माझं नॉन मॉड्युलर किचन आहे, त्यामुळे मग मला जसं जमेल जसं मला सुचेल तसं मी इथं भांड्यांची मांडणी केलेली आहे। तर तुम्हाला ही मांडणी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।